तुम्हाला हडी हॉस्टेल राहतात काय बोलतात तिचं नाव होतं हे बघा मॅडमने ऑलरेडी सांगितलं की तुम्हाला 3 वेळा लिंक शेअर केली जाईल, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. सुरुवातीला एकदा होईल, क्लासमध्ये आल्यानंतर थोडा वेळ झाल्यानंतर आणि शेवट पण मॅडम सेंड करतील. तर आता त्यावरून काही क्वेश्चन विचारू नका. आणि आता तुम्हाला मी तुमचं टेक्स्टबुकचं सराव संचाचं पेज शेअर केलेलं आहे. तर त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 जो दिलेला आहे, सॉरी क्वेश्चन नंबर 1 मधला जो सेकंड आहे तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. जसा मी आता फर्स्ट सॉल्व्ह केला सेम तसा पहिल्यांदा तुम्हाला कोणते एकरूप घटक आहेत ते लिहावं लागेल आणि त्याच्यानंतर त्याची कसोटी लिहा. कसोटी लिहिल्यानंतर त्रिकोणाचे उरलेले संगत एकरूप घटक तुम्हाला लिहायचे आहेत. क्वेश्चन कळाला सगळ्यांना? टीचर क्वेश्चन. ओके, आता तुम्हाला मी 2 मिनिट वेळ देते. तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप. जसं मी तुम्हाला एकाने एक स्टेप लिहिली होती तसं लिहा आणि कारण पण लिहायचे, रिझन. तुम्ही ती स्टेप का लिहिली याचं रिझन पण तुम्हाला लिहायचं आहे आणि त्यानंतर हँड रेज करा. त्यानंतर आपण या क्वेश्चनचा आन्सर डिस्कस करू. ओके, चलो युअर टाइम स्टार्ट्स नाव. 2 मिनिट फक्त देणार आहे. खूप सोपं एक्झाम्पल आहे. तुम्ही ऑब्झर्वेशन करून पण हे आन्सर सांगू शकता, त्याला वेळ पण लागणार नाही. टीचर मी सॉल्व्ह केलं. अनुष्का सांगू का आन्सर? मॅम मी पण सॉल्व्ह केलं. एक मिनिट, आपण ना एक थोडा वेळ थांबू. कधी कधी काय होतं, काही जणांना थोडा वेळ लागतो, काही जण लवकर सॉल्व्ह करतात. तर आपण सगळ्यांसाठी थोडं थांबू. ओके, ओके टीचर. ओके. टीचर एक जोडी एकाने जर का सांगितली तर सगळ्यांना चान्स भेटेल ना? काय टीचर एक जोडी एक एक स्टेप सांगायला हवा सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांना चान्स भेटतो. म्हणजे सगळ्यांना चान्स मिळेल. तुम्हाला सांगू का सगळ्यात मोठा चान्स कुठे असतो? गंमत सांगते तुम्हाला. तुम्हाला इथे चान्स कधी मिळतो कधी नाही मिळत, तर याचं टेन्शन जास्त घ्यायचं नाही. तुम्हाला सगळ्यात मोठा चान्स म्हणजे तुमचं आयुष्य आहे. बघा, तुम्हाला आता एक्झाम इतक्या येणार आहेत की तुम्हाला त्यामध्ये स्वतःलाच इतके चान्स मिळणार आहेत की तुम्हाला प्रूव्ह करायला भरपूर जागा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे कधी कमी जास्त चान्स मिळाला तर टेन्शन घ्यायचं नाही. ओके टीचर मी सांगू का? ओके, यस मॅम. टीचर मी सांगू का? कार्तिक, बऱ्याच दिवसांनी मला आवाज ऐकलाय मी कार्तिकचा. तर कार्तिक पहिली स्टेप तू सांग आता. टीचर ते यस टेस्ट आहे. कोणती टेस्ट आहे? यस. ओके, म्हणजे साइड अँगल साइड. ओके, व्हेरी आणि करेक्ट साइड आन्सर. कॉन्ग्रुएंट क्यूआर कॉन्ग्रुएंट साइड यस आर. वेट कार्तिक, हे बघ आता तू एक पहिली स्टेप सांगितली ना, आता नेक्स्ट आपण दुसऱ्याला चान्स देऊ. हँड रेज करा बघू. एक मिनिट मला बघू द्या. वेगळं नाव कोणाचं दिसतंय का? रोहिणी घोरपडे. आता मी चान्स देते ना, आता तुम्ही ऐकलं पाहिजे ना. ओके, रोहिणी तू सांगशील, तू हँड रेज केलेलं आहे. कोणती आर्यस? काय काय रोहिणी रिपीट मॅम मी सांगू? अरे असं सगळे सांगू का? हा, मला मॅम आवाज मी नाही आला. सांगू? कोण काय बोललं मध्ये? मॅम मी सांगू? एक मिनिट. मयूर नाव कोणाचं आहे? मयूर, तू बोल. मयूर. ओके, वेट. अल्फिया पठाण.
triangle PQR हा and triangle TSR. नाही, पहिली स्टेप म्हणजे पहिला एकरूप घटक कोणता असेल? मॅम मी सांगू? अरे मी सांगू? नाही बोलायचं. congruent to side TR. आता बसले का बाबा? अरे तुम्ही सगळे मध्येच बोलताय, असं करायचं का? मी ज्याला विचारलं त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. ओके चलो, मी तुमचा माईक ऑफ करते. सगळे एका वेळी बोलताय बघा. आता मी एक्सप्लेन करते, सगळे ऐका फक्त. त्रिकोण PRQ आणि त्रिकोण TRS. बघा मी कसा सांगितला, PRQ आणि TRS हे दोन त्रिकोण आपल्याला घ्यायचे का? बघा, कारण PR ही बाजू इक्वल दाखवली आहे TR या बाजूला, म्हणून P आणि T हे संगत शिरोबिंदू झाले. ओके, R हा कॉमन आहे, त्याच्यामुळे R हा दोन्ही त्रिकोणामध्ये मध्ये येणार. PR झाला, इकडचा TR झाला. त्यानंतर Q जो आहे त्याला संगत शिरोबिंदू आहे S. मग आता पहिली स्टेप तुमची राहणार, बाजू PR ही इक्वल आहे बाजू PR इक्वल आहे बाजू RT ला, आणि बाजू QR ही इक्वल आहे बाजू RS ला. दोन बाजू मिळाल्या तुम्हाला. आता त्यानंतर अँगल PRQ हा अँगल एकरूप आहे कोणत्या अँगलला? अँगल SRT. आणि असं का इक्वल? कारण जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदतात त्यावेळी त्यामध्ये तयार झालेला जो कोन असतो, जो विरुद्ध कोन असतो, तो नेहमी एकरूप असतो. म्हणजे PRQ हा कोन एकरूप आहे TRS या कोनला. बघा, PRQ एकरूप आहे TRS ला. ओके, म्हणजे तुम्हाला मिळाली बाजू, त्यानंतर दोन बाजूंच्या मधला कोन, आणि त्यानंतर अजून एक बाजू. याचा अर्थ मॅम दुसरी बाजू सांगू? मी ऑलरेडी सगळं सांगितलंय, फक्त ऐकून घ्या. बाजू, कोन आणि बाजू म्हणजे साइड, अँगल, साइड. म्हणजे बा को बा या कसोटीनुसार त्रिकोण PRQ हा एकरूप आहे त्रिकोण TRS ला. सगळ्यांना समजलं? आता ऐका, आता याचा संगत एकरूप घटक आपल्याला लिहायचा आहे. ओके, म्हणजे हे दोन त्रिकोण एकमेकांना तंतोतंत जुळलेले आहेत. मग उरलेले जे घटक आहेत ते ऑलरेडी एकरूप होणार आहेत. मग आता त्याची तुम्हाला लिस्ट लिहायची. तर आता पहिल्यांदा जागृती तू सांग, फक्त एक घटक सांग की तो एकरूप असेल. टीचर कशाचा? दोन त्रिकोण आपण एकरूप लिहिले, त्याच्यानंतर आता उरलेले जे संगत एकरूप घटक असतात ते आपल्याला लिहायचे. मग यामध्ये उरलेला संगत एकरूप घटक कोणता असेल? मॅम मी सांगू? मी सांगू अनुष्का? सांगू. ओके, मॅम मी सांगू. मॅम मी सांगू? सांगू रजनी. टीचर मी अनुष्का सांगू. हा सांग अनुष्का. टीचर उरलेला घटक ना? एकच घटक सांग. बाजू PQ एकरूप बाजू ST. ओके टीचर आता त्याच्या साईडचा मी सांगू का जागृती? टीचर कारण तुम्ही माझी टर्म पूर्णच नाही होऊ दिली. ओके, हा. हॅलो मॅम. टीचर त्याच्या खालची टर्म आहे कोण RPQ बरोबर कोण RTS. करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. टीचर त्याच्या पुढची मी सांगू यशस्वी. व्हेरी गुड. टीचर त्याच्या पुढची मी सांगू. टीचर आवाज जास्त एका वेळी नाही करायचा. लावण्या तू बोल आता. टीचर बरोबर आहोत का मी सांगितलेलं? हो करेक्ट आहे, एक्झॅक्टली करेक्ट. हा लावण्या बोल.
टीचर मी सांगू? मॅम आपण जर बघितलं ना तर ती जी कोणीतरी सांगितलं होतं ना की अनुष्काने सांगितलं होतं की PQ कॉन्ग्रंट आहे EST ला, तर ते याच्यामध्ये येते ना CSCT मध्ये. CPCT. हा, CPCT. ओके. आता यशश्री तू सांग. ओके टीचर. अँगल RQR, हायपोटेन्यूस TSR. परत सांग. अँगल RQR, हायपोटेन्यूस RQR कसं येईल बेटा? RQR कसं येईल? टीचर मी सांगू दर्शना? सर आर रिपीट करत आहे. सांगू का? नाही टीचर, ट्रायंगल TSR. चला, मी माईक ऑफ केला. तुम्ही सगळे एका वेळी सांगत असता. मला माहितीये तुम्ही सगळे खूप हुशार आहात, पण आपण एकेकाला चान्स देत होतो ना. ठीक आहे, काही हरकत नाही. यशश्रीने थोडा प्रयत्न केला होता. व्हेरी गुड. नेहा पण सांगत होती. ठीक आहे. तर बघा, आन्सर असं येईल की RQP म्हणजे हा कॉर्नरचा खालचा अँगल, हा एकरूप आहे RST ला. बघा, RQP हा अँगल एकरूप आहे RST ला. ओके, तर हे उरलेले संगत घटक आपण सांगितले की जे आता एकरूप होतील. आता नेक्स्ट ची डायग्राम आहे 3rd नंबरची. ती एका विमानासारखी दिसतीये बघा. विमानासारखं त्याचा आकार आहे. तर यामध्ये आता तुम्हाला त्यांनी एक वेगवेगळी खूण करून दिली. ज्या 2 खुणा सारख्या असतील ते 2 कोण एकरूप असतात. आता फक्त मी ज्याला विचारेन, आधी हँड रेज करा ज्यांना येते त्यांनी. त्यानंतर मी ज्या विद्यार्थ्याला विचारेल फक्त त्याच विद्यार्थ्याने उत्तर द्यायचं. चुकलं तरी चालेल, आणि जर त्याचं चुकत असेल तर मध्ये कोणीही बोलायचं नाही. ओके, तर आता मला एकदा तुमचा माईक ऑन करू द्या, त्याच्यानंतर मी कोणी हँड रेज केलाय ते बघते. हँड रेज करा बघू परत एकदा सगळे. सॉरी टीचर, मी आरला P ला R केलेलं. ओके, फाईन, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता आवाज नकोय मला हँड रेज केलेली मुलं दिसतायत, आवाज नको. श्रुती पवार भूमी ग्रुप मधून तू बोल. श्रुती पवार, एकच घटक सांगायचा. ओके टीचर. हा, अँगल DCH अल्फा, अँगल DCF ही SAA टेस्ट आहे. नाही, आधी आपल्याला एक अँगल सांग जो बरोबर आहे, इक्वल आहे तो. अँगल HDC आणि अँगल EDC. एस नाहीये ना त्यामध्ये, त्या डायग्राम मध्ये एस नाहीये. ओके, ठीक आहे, तू ट्राय केला. ठीक आहे. आता वेट, मला सगळ्यांची नावं दिसतात. प्राची पाटील धारा ग्रुप. टीचर चुकलं तर चालेल का? हो, चुकलं तर चालेल. मी शिक्षा द्यायला नाही येणार तिथं. अँगल ECB, अँगल ADB. अँगल कोणता? अँगल ECB. तिसरं चालू आहे. दुसरं क्वेश्चन नाही, तिसरं चालू आहे. तिसरं. हा, मी तेच म्हटलं कन्फ्युजन का होतंय. 3rd नंबरचा जो पतंगासारखा ज्याची इमेज आहे ना, 3 नंबरचा क्वेश्चन आपला. मी सांगू का? एक मिनिट, असं नाही करायचं. प्राची बोलतीये ना, सगळ्यांनी ऐकून घ्यायचं. प्रत्येकाला थोडं बोलायला देऊ ना आपण. हा, प्राची बोल. DFC DCH. ठीक आहे, थोडं चुकलेलं आहे. तू ट्राय केलं, काही हरकत नाही. मी सांगू दर्शना? मला सगळ्यांची नावं दिसतात ना. जस्ट अ मिनिट, मला बघू द्या कोण नवीन आहे, कोणी नाही सांगितलं. मॅम मला चान्स द्या ना. तेजस्वी सांगितलं, आन्सरच नाही दिलं. एक मिनिट. मॅम मी सांगू? अरे, आपल्याकडे खूप क्वेश्चन आहे. तुम्ही जरा मध्ये बोलला तर
ओके टीचर रुद्र जाधव सांगू का? रुद्र जाधव. रुद्र, मला तुझा हँडरेस दिसलेला आहे, थोडं थांबा. मला ना जे कधीच उत्तर सांगत नाहीत त्यांची नावं शोधायची होती. ज्योती चव्हाण, तू बोल. हॅलो ज्योती. मॅम. हा येस मॅम. नेट गेलं होतं माझं थोडस. ओके ठीक काय आहे, काही सांगायचंय? हरकत नाही. तिसरी जी डायग्राम आहे, तिसरी जी आकृती आहे, त्यामध्ये कोणते घटक एकरूप आहेत असा मी प्रश्न विचारलाय. अँगल DCH and DCF. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुझं नाव काय? तरंग. तरंग. ओके, तू ज्योती नावाने जॉईन झालायस. ठीक आहे, व्हेरी गुड. नेक्स्ट आता आदिती, तू सांग. आदिती. आदिती. आदिती, जेवायला गेलीस का? हा हा आदिती, तुझंच नाव घेतलंय मी. टीचर रेंज नव्हती, सेगमेंट सांगू का? हा अगं, नेक्स्ट मी तुलाच विचारलंय. सेगमेंट सांगू का? टीचर, सेगमेंट HC is concurrent to segment FC. नाही, तो तर दिलेलाच नाहीये एकरूप. टीचर मी सांगू का? अनुष्का. ओके, एक टीचर, मिनिट मी एक सांगू का एक मिनिट दर्शना? एक मिनिट मला नाव बघू द्या. रोहन मगर, तू सांग. हा ठीक आहे आदिती, काही हरकत नाही. चुकलं तरच आपण शिकणार ना. DC is concurrent to segment. मॅम मी सांगू? बाजू एक मिनिट आदिती, आता ठीक आहे, मी दुसऱ्या मुलाला चान्स दिलाय. रोहन मगर. बाजू HC बरोबर बाजू FC. ती बाजू एकरूप दिलेलीच नाहीये. ठीक आहे, तू ट्राय केलं, ठीक आहे. नेक्स्ट मी मॅम मी सांगू? एक मिनिट मॅम मी सांगू? मी काय सांगितलंय तुम्हाला? मॅम मी सांगू? मी सांगू का? मग मी कोणाला बाजू- देणार नाही, हा. कोणाला chance मॅम देणार बाजू नाही. असं माझं- DF. हा रोहन बोल. बाजू DF. नाही बेटा, ठीक आहे, काही हरकत नाही. भाविका टीचर, पाटील. मी सांगू? मॅम मी सांगू? भाविका पाटील. साइड DC congruent to side DC. मॅम मला चान्स द्या. कॉमन साइड. भाविका पाटील. फक्त भाविका पाटील बोलेल. मॅम बाजू HC एकरूप आहे CFC. CF ची. ती बाजू दिलेली मॅम, नाही. एक मिनिट सांगू का? एक मिनिट तुम्ही मला एकदा मॅम मी सांगू? एक मिनिट. सांगू का? मनीषा तू बोल. मनीषा. मनीषा. DC congruent to side DC कॉमन साइड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता सगळे शांत व्हा. बघा, पहिली बाजू आपल्याला जी एकरूप आहे ती कॉमन बाजू आहे, म्हणजे सामायिक बाजू आहे. DC ही बाजू दोन्ही त्रिकोणामध्ये आहे. ठीक आहे, म्हणून DC बरोबर DC हे उत्तर करेक्ट आहे. आता नेक्स्ट मी चान्स देते साक्षी कसबे. यस मॅम. बोल साक्षी. बाजू एकरूप बाजू DF. नाही साक्षी, बाजू दिलेली नाही. ओके, तू ट्राय केला, काही हरकत नाही. अनुष्का वरपे. अनुष्का वरपे. वरपे मगर नाही, वरपे. यस मॅम. साइड DH and side DF. नाही. ठीक आहे, तू ट्राय केला. आता अनुष्का मगर. अनुष्का मगर. अनुष्का मगर बोलेल फक्त. हो टीचर. टीचर DCH एकरूप DCF. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर. बघा, आता कोण जो तिथे दाखवलेला आहे, मी काय करते आता तुम्हाला ना एक आकृती काढून दाखवते. मॅम मी सांगू का? लावण्य. लावण्या, तुला ऑलरेडी चान्स मिळाला ना? मॅम सांगू का? ओके, एक मिनिट. मी काय करते, आधी तुम्हाला ना ती डायग्राम काढून दाखवते. मॅम मी बोलते. लावण्या, हा बोल 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 लावण्या.
ओके, ठीक आहे. मला नीट आवाज येत नाहीये, काही हरकत नाही. बघा, मी तुम्हाला आधी आकृती काढून दाखवते, त्यानंतर आपण डिस्कस करूया. ठीक आहे. मला ना एक मिनिट, मला आवाज क्लिअर येत नाहीये तुमचा. तुम्ही आता सगळे थोडा वेळ शांत बसा. माईक ऑफ केला तरी चालेल तुम्ही. आणि मी आता एक्सप्लेन करते. बघा, तुम्हाला व्यवस्थित. कोणाचं तरी माईक ऑन आहे. माईक धनंजय. धनंजय. ओके, ठीक आहे. काही हरकत नाही. बघा, आता मी नाव देते DHCF. ओके, डी इथे नाव आहे. सगळ्यांना डायग्राम दिसतीये ना? ओके. आता बघा, मी व्यवस्थित सांगते, सगळे नीट ऐका. बऱ्याच जणांनी वेगळं उत्तर दिलं होतं. आता यामध्ये बाजूला त्यांनी कोणतीही खूण दाखवलेली नाहीये. म्हणजे यामध्ये कुठलीही बाजू त्यांनी एकरूप दाखवलेली नाहीये. फक्त आता बघा, ही जी बाजू आहे मधली, आता त्याचं नाव चुकलं का माझं, बघते एकदा. DC होतं वाटतं. ओके, इथे C आहे. हे H नाहीये, इथे C आहे आणि हा आहे H. ओके, हा थोडा. ओके, तर ही DC बाजू जी आहे, DC ती कॉमन आहे बाजू दोन्ही त्रिकोणामध्ये आणि त्यामुळे ती एकरूप आहे. म्हणून मी काय लिहिणार, DC ही एकरूप आहे DC ला, कारण ती सामायिक झाली. आता बघा, हा जो कोण आहे तो आणि हा एकरूप दाखवले, म्हणजे सेम जिथं चिन्ह दिलेलं असतं ते घटक एकरूप असतात. मग तो कोण दिलेला आहे, ती बाजू दिलेली नाही. म्हणजे बघा, या वरच्या त्रिकोणाचा अँगल DCH, म्हणजे हा अँगल, हा DCH हा एकरूप आहे खालच्या त्रिकोणाचा कोणता अँगल, DCF. अँगल DC आणि F याच्याशी. का? कारण दिलेला आहे गिवन. आता अजून एक इथला वरचा एक कोन आणि खालचा एक कोन पण एकरूप आहे, म्हणजे अँगल कोण याची एक मध्ये बोलू नका, FDC. मध्ये बोलू नका, एक मिनिट. अँगल DHC हा एकरूप आहे अँगल DF आणि C. अशा प्रकारे आपल्याला एक मिळाली बाजू. मी सांगू का? कोण? बघा, आता ही मला कोणती कसोटी मिळाली, कोन, कोन आणि बाजू, म्हणजे अँगल साइड. अँगल साइड मला मिळाली. एक मिनिट, तुम्ही चुकीचं का सांगताय? बाकोबा याचा अर्थ असतो बाजू, कोण बाजू. इथे दोन बाजूंच्या मध्ये कोण दिलेला नाही. इथे काय दिलेलं आहे, एक बाजू आणि दोन कोण आहेत, आणि ते दोन कोण झाल्यानंतर एक बाजू येते, म्हणजे तो F चा एक अँगल, त्याच्यानंतर C चा एक अँगल आणि त्यानंतर बाजू आहे, म्हणजे अँगल साइड ही कसोटी इथे आपण वापरतो. म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण म्हणणार कोन, कोण बाजू, म्हणजे कोबा. ओके, या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. आजचे एक्झाम्पल समजले का सगळ्यांना? हो मॅम. पण येऊ शकतं का? समजले, काही डाऊट नाही. काय झालं? मॅम कोबाको पण येऊ शकतं ना? नाही, कोबाको पण येऊ कशी शकतं ना? येईल? अरे साइड, म्हणजे तेच कोण, कोण बाजू, अँगल साइड लिहायचं, अँगल साइड, अशी कसोटी आहे. ठीक आहे टीचर, एकरूप घटक एक सांगू का मी? एकरूप घटक आता तुम्हाला कळाले, जे उरलेले घटक आहेत ते एकरूप घटक आहेत. पण आज हो टीचर, मी पण एक सांगू का? एकरूप घटक समजले. टीचर तिथे एक मिनिट, हे बघा, आज जे शिकवलं त्यामध्ये आता मला वाटतंय तुम्हाला कसोट्या कळालेल्या आहेत. आपल्या क्लासचं टायमिंग झालेलं आहे, त्यामुळे उरलेला जो भाग आहे
तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. पण आज जे शिकवलं त्यामध्ये काही डाऊट आहे का कोणाला? नाही मॅम. बाय बाय, गुड नाईट. बाय मॅम. बाय मॅम. बाय बाय मॅम. बाय बाय मॅम. गुड नाईट. गुड नाईट मॅम. बाय मॅम.